हे सरकार जरांगे समोर लाचार झालंय. कालचा निर्णय असंवैधानिक. लक्ष्मण हाकेंचा फडणवीस सरकारवर थेट प्रहार. न्यायालयात जाण्याचा इशारा. मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य सरकारनं एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आणि आता इतर मागासवर्गीय समाजाप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयीसुविधा लागू करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. आणि याशिवाय मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस सरकारकडे टीका केलेली आहे. लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे की काल राज्य सरकारने काही निर्णय घेतले आहेत, त्यावरच बरीच चर्चा सुरू आहे. ज्या योजना ओबीसींसाठी त्याच योजना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी देण्याचा निर्णय झाला आहे. ज्या योजना ओबीसी समाजाला दिल्या आहेत त्या अभ्यासपूर्ण आहेत आणि याच योजना मराठा समाजासाठी जाहीर करत आहेत. त्यामागचे लॉजिक आम्हाला कळलेलं नाही. मराठा समाज त्या नियमात बसतो का, ही तर शासनाची वैचारिक दिवाळखोरी आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. लक्ष्मण हाके यांनी म्हटले की सर्व निकष बाजूला ठेवले आहेत का? अनेक महामंडळांना अपुरा निधी असताना मराठा समाजाला एवढा निधी का दिला जात आहे? ओबीसी लोकांना सरकारने आतापर्यंत काय दिलं आहे याची श्वेतपत्रिका जाहीर करावी. अनेक प्रश्न सरकारवर उपस्थित होत आहेत. मागासवर्गीय लोकांना माणुसकी म्हणून पुढे येण्यासाठी सरकार काही योजना देणार आहे का? सरकार मूलभूत तत्वांना हरताळ फासत आहे. कालचा निर्णय असंवैधानिक आहे. या या हे बघा, एकतर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जर काही वेगळं मिळत असेल तर त्याला विरोध असण्याचं आमचं कुठलंही कारण नाही. पण असं धोरण जाहीर करत असताना त्यामागचे निकष काय आहेत? कुठल्या संस्थेनं असा रिझल्ट दिलाय की मराठा समाजाला या योजना दिल्या पाहिजे? तुम्ही नीती ठरवताय, तुम्ही धोरण ठरवताय. हे धोरण ठरवत असताना ते तथ्यावर आधारित असलं पाहिजे ना. कोणती तथ्य आहेत? कुठल्या समितीने शिफारशी केलेत की ओबीसी प्रमाणे मराठा समाज हा प्रचंड मागासलेला आहे आणि या समाजाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे? कुठल्या समितीने सांगितलं? मला वाटतंय झुंडशाहीला बळी पडलेलं हे सरकार आहे. जरांगेंच्या आंदोलनासमोर लाचार झालेलं हे सरकार आहे. लाचारी स्वीकारत असताना इतर लोकांवरती मात्र प्रचंड अन्याय करून राहिलेले हे सरकार आहे. ओबीसीच्या कुठल्याही मागणीला केराची टोपली दाखवणारे हे सरकार. 19 मेला आम्ही सुद्धा ओबीसी संदर्भातली जी सब कमिटी आहे मंत्रिमंडळाची, 6 कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही तिथं निवेदन, 11 मागण्यांचं निवेदन त्यांना दिलं. तिथला जो सचिव होता बहुजन कल्याण खात्याचा या संदर्भातला, तो सचिवच बैठकीतनं पळून गेला, निघूनच गेला तिथून. म्हणजे सचिव सुद्धा ओबीसीच्या मागण्यांची दखल घेत नाही किंवा त्या संदर्भात त्याला काही गांभीर्य वाटत नाही त्या मागण्यामध्ये. पण दुसऱ्या बाजूला मात्र कुणीतरी उपोषणाला बसतं, कुणीतरी मागणी करतं आणि शासन मात्र त्याला रेड कार्पेट घालतं. हा दुजाभाव आहे. या शासनाचा ओबीसी संदर्भात हा दुजाभाव आहे, सापत्न वागणूक आहे आणि ओबीसींच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे या शासनाच्या माध्यमातून. या निर्णयाच्या साठी जो निर्णय घेतला सरकारनं, प्रचंड चीड आहे ओबीसींच्या मनामध्ये. सरकारला आम्ही ऐकायला भाग पाडू. हे बघा, अहो जरांगेच्या माग वाळू माफिया, भूमाफिया, आमदार, खासदार, कारखानदार, परत सरकारमध्ये बसलेले अलायन्स मधले पक्ष, इथलं राजकीय वातावरण असमतोल करण्यासाठी, डिस्टर्बन्स करण्यासाठी हे जरांगेचं हे सोशल उरले काय आरक्षणामध्ये? अरे ते गोरगरीब ओबीसी मधले कुठेतरी एखादा नगरसेवक, कुठेतरी महापौर होत होता, तो तुम्हाला हिसकावून पाहिजे यांचा इंटरेस्ट. मनोज जरांगेला रन करणाऱ्या किंवा त्याला फीडबॅक देणाऱ्या माणसांचं राजकारण, त्यांचा राजकीय पॉलिटिकल स्कोर सेट करण्यासाठी जरांगेला उठ म्हणलं उठ, बस म्हणलं बस, चावी दिली, ते गुरगुर 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 फिरतय, चावी बंद झाली, स्टॉप होतय. कोण आहे वो जरांगे? कुठला सोशल रिफॉर्मर आहे? कोण आहे? काय नॉलेज आहे त्याचं? महाराष्ट्राची लोकसंख्या किती? जो ओबीसीचं आरक्षण मागतो त्याला मंडल आयोग माहितीये, त्याला विश्वनाथ प्रताप सिंग माहितीये, त्याला महाराष्ट्रामध्ये प्रतापराव ढाकणेंपासून ते दिबा पाटील शेकापचे स्वर्गीय त्यांच्यापर्यंत किंवा जनार्दन पाटील चुनाभट्टीवाले त्यांच्यापासून शिवाजीराव बापू शेंडगेंपर्यंत ज्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये मंडल आयोगाची लढाई लढली, उभी केली, ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आंदोलनं केली, त्या माणसांचं नाव या खुळचट जरांगेनं कधी व्यासपीठावर घेतलं? बरं, ह्या लोकांचं राहू द्या, अरे फुले शाहू आंबेडकरांचं नाव तरी घेतलं का या माणसानं? आणि म्हणे मी मंडल आयोग चॅलेंज करतो, मंडल आयोग घालवतो आणि 1994 ला एका जी.आर. अन्वये जाती घातल्या गेल्या. काही बोलतंय हे? आणि त्याला सरकार बळी पडतंय.
एका खुलचट माणसाला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.